पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एक मोठा खुलासा समोर आला आहे। गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मुसा हा गेल्या काही वर्षात काश्मीरमधील 6 मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील होता। त्यामुळे जम्मू काश्मीर पोलिसांनी त्याच्यावर 20 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय। तर हाशिम मुसा ऑक्टोबर 2024 मध्ये गांदरबलमधील गगनगीर हल्ल्यामध्ये सहभागी होता, ज्यामध्ये 6 नागरिकांसह एका डॉक्टरचाही मृत्यू झाला होता। त्याचं नाव बारामुल्लाच्या बूटा पथरी हल्ल्यातही समोर आलंय, जिथं 2 जवान आणि 2 पोर्टर्स शहीद झाले होते। तर एनआयएच्या सूत्रांनुसार पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद, त्याचा डिप्टी सैफुल्ला आणि काश्मीरमध्ये असलेला हाशिम मुसा या तिघांचा मुख्य सहभाग आहे। या तिघांनी मिळूनच या हल्ल्याचा कट रचल्याची माहिती आहे। हाशिम मुसा काश्मीरमध्येच असल्याची शक्यता आहे आणि तो दक्षिण काश्मीरच्या जंगलात लपलेला असू शकतो असाही अंदाज आहे। तर काही गुप्तचर इनपुट्सनुसार तो पाकिस्तानमध्ये परतण्याच्या प्रयत्नातही असू शकतो। सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणामध्ये शोध मोहीम सुरू केली आहे। जर हाशिम मुसा जिवंत पकडला गेला तर तो पाकिस्तान विरोधात थेट पुरावा ठरू शकतो। दरम्यान हाशिम मुसा नेमका कोण आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। हाशिम मुसाचं नाव येते पहलगाम हल्ल्यामध्ये। पहलगाम हल्ल्यामागे दहशतवादी हाशिम मुसा असल्याचे संकेत मिळत आहेत। तर हाशिम मुसा हा पाकिस्तानचा नागरिक आहे मूळचा आणि स्पेशल फोर्सेसचा तो माजी पॅरा कमांडो होता पाकिस्तानमध्ये। तर विशेष प्रशिक्षणानंतर मुसा हा लष्कर-ए-तोयबा सोबत सक्रिय झाला। हाशिम मुसा हा पहलगाम हल्ल्याच्या टीमचा म्होरक्या होता अशी ही माहिती आहे। तर हल्ला प्रशिक्षणासह किट पुरवणाऱ्या टीममध्ये मुसाचा सहभाग असल्याचंही कळतंय। काश्मीरमध्ये भारतीय विदेशी पर्यटक आणि सुरक्षा दलांवर हल्ल्याचे मुसाकडून आदेश दिले होते अशी ही माहिती आहे। जे हल्ले होत आहेत काश्मीरमध्ये त्याच्या मागे मुसाचा हात असल्याची माहिती आता समोर येते। एकीकडे युद्धाचे ढग दाटल्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे, तर पाकिस्तानातील शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्याला सूट दिलेली आहे। त्यानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले। अशातच आता पाकिस्तानी शेअर बाजारामध्ये ही मोठी घसरण झाली आहे। पंतप्रधान मोदींच्या बैठकीमध्ये जेव्हा ही बैठक सुरू होती त्या दरम्यान 2500 अंकांची घसरण पाकिस्तानच्या शेअर बाजारामध्ये झाली होती। तर या बैठकीमध्ये सुरक्षा आणि धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात होती। भारताच्या संभाव्य कठोर कारवाईमुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाचा थेट परिणाम हा पाकिस्तानच्या आर्थिक बाजारावर झाला। गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे। चलन आणि आर्थिक स्थैर्यावरही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे। तर राजधानी दिल्लीमध्ये भारताचा निर्णायक ॲक्शन प्लॅन ठरतोय। दिल्लीमध्ये हालचालींना वेग आला आहे। दिल्लीत केंद्रीय कॅबिनेट बैठकांचा सिलसिला सुरू आहे। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते। तर केंद्रीय संरक्षण समितीची ही गेल्या 4 दिवसातली दुसरी बैठक आहे। बैठकीमध्ये भारताकडून निर्णायक उत्तर देण्यासंदर्भात ॲक्शन प्लॅनवर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। दरम्यान पंतप्रधानांनी भारतीय सैन्याच्या तयारीचा आढावा घेतल्याची ही माहिती आहे। तर दुसरीकडे जम्मू काश्मीरमधील तयारीचाही आढावा त्यांनी घेतल्याचं कळतंय। आता जाणून घेऊयात भारत आणि पाकिस्तानची लष्करी ताकद नेमकी किती आहे ते। नियंत्रण रेषेवरील हालचाली ह्या वाढलेल्या आहेत, त्यामुळे युद्धाची तयारी सुरू असल्याचं दिसतंय। दरम्यान भारताकडे पायदळमध्ये 12 लाख सैन्य आहे, तर पाकिस्तानच्या पायदळात 5,07,000 सैन्य म्हणजे भारतापेक्षा निम्म्याहूनही कमी आहे। तर हवाई दलमध्ये 1.49 लाख इतके सैन्य भारताकडे आहे, तर पाकिस्तानकडे हवाई दलात फक्त 70,000 सैन्य आणि भारताकडे नौदलमध्ये 75,000 सैन्य आहे, तर पाकिस्तानकडे फक्त 30,000 सैन्य नौदलात।